दोनही टीमचं 12th मॅन स्टेजवरती आपण या. एक्सल आणि डिक्सल टीम हा सामना 4 ओव्हरचा राहील. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि पहिला बॉलर रोहित सावंत आणि त्याच्या विपक्षात सलामी स्वीकारतोय तो मात्र संगम बोराडे, साथीला गौरव. आणि पहिल्या बॉलवरती हा पहिला सुसाट वेगाने आलाय पहिला चौकार. बोराडे फर्स्ट ओव्हर मध्ये इन ऍक्शन आहे रोहित सावंतच्या विरोधात. पहिली बाउंड्री त्याने लगावली. कट केलाय चेंडू फर्स्ट स्लिपच्या बाजूने. बरदा वेगाने चेंडू चालला. दोन खेळाडूंचा पाठलाग. चेंडू सीमा पार. 1 सेकंड बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओपनिंग करताना वीरेंद्र सेहवाग जेवढा विपक्षी टीम वरती घातक असायचे ना, ती तशी बॅटिंग येते संगम बोराडेची. 2 बॉल 2 चौकार या मैदानावरती. 7 बॉलमध्ये 7 मारले होते सुमित गोमारेने कोल्हारे टीमच्या. आणि संगम बोराडेची देखील सुरुवात या मॅच मध्ये 2 बॉल 2 चौकार. समोर ड्राईव्ह केलाय. खेळाडू तैनात आहे. 1 रन इथून मिळेल आणि धावसंख्या 9 या अंकावरती टीम एक्सळ. गौरव सलामीला संगम बोराड्याच्या साथीने. खूप चांगला स्कोर बनवायचा आहे. मागील 3 दिवसामध्ये मात्र 50शी पार धावसंख्या देखील चेस करताना सहज रीतीने काल 3ही मॅच मध्ये जे के शेलू टीमने चेस केला. आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरला अवीरशा इलेक्ट्रिकल्स जे के शेलू. गोलंदाज तयार. फलंदाज बाद.
3 बॉलमध्येच विकेट घेतली रोहित सावंतने. डिक्सल टीमसाठी हे पहिलं यश. नवीन बॅटर करण. बॅट कट होती. विकेट कीपर फर्स्ट स्लिप. चेंडू लॉंग स्टॉपला. बॅटर करणचा हा पहिला चौकार. तीन चौकार आलेत. एक सिंगल. अशा 13 धावा आहेत आणि पहिली विकेट गौरवची आऊट झाली, पण करणने पुन्हा डावाला आकार देताना बाउंड्री लगावली. रोहित सावंतचा लास्ट बॉल. शॉट भारी आहे. कव्हरला तोडत चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिसफील्ड झाली. त्याचा बेनिफिट मिळेल. दोनही बॅटर 2 पूर्ण करत ओव्हरची समाप्ती होईल आणि एक्सल टीमने पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या केली आहे एका गड्याच्या मोबदल्यात धावा 15. आजचा सामन्यांचा जर आपण आढावा घेतला तर पहिला सामना एक्सल वर्सेस डिक्सल. दुसरा सामना वरई वर्सेस बांबू ढाबा 11 भोज. त्यानंतर तिसरा सामना कडाव विपक्ष मोहाचीवाडी आणि चौथा सामना चांदई विपक्ष उमरोली. अशा आजच्या लढती आपल्या सर्वांना बघायला मिळतील आणि या 8 टीम मधून एक टीम आज सेमीफायनल 2 मध्ये एंटर होईल. पण या 8 संघामधील ज्या लढती होतील त्या मात्र बघण्यासारख्या असतील, कारण आज एकापेक्षा एक वरचढ असे संघ आहेत ज्यांनी कित्येकदा ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. त्यामुळे आज परफेक्ट तुम्हाला एक कांटे की टक्कर वाला क्रिकेट दिसेल. एक ओव्हर 15 धावा डिक्सल टीम कडून सेकंड ओव्हर मध्ये इन्व्हाइट केलंय बॉलर ओमकारला. समोर होतो संगम बोराडे. विस्फोटक बॅटर. ओमकार धीम्या गतीने चेंडू टाकत असतो आणि त्याचा पहिला बॉल. संगमचा शॉट हवेत आहे. कव्हरचा खेळाडू देखील धावला. स्वीपर वरून देखील एक प्लेअर आलाय. तोपर्यंत 2 धावा आणखी मिळतील एक्सल टीमला. संगम बोराडे एक विस्फोटक फलंदाज आहे, पण तेवढा संयम तो राखतोय, कारण त्याला माहिती आहे की सलामीच्या भूमिकेत असताना टीमला एक चांगल्या स्टार्टिंगची गरज आहे आणि ती सुरुवात त्याने करून दिली आहे टीम एक्सलला. समोर ओमकार. ओमकारच्या विरोधात जरूर षटकार चौकार मारण्याची स्ट्रॅटेजी संगमने बनवली असेल. फक्त टप्पा आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करणं हे संगमला चांगलं माहित आहे. गोलंदाज सय्यार. शॉट बारी हवेत आहे. दूर आहेत खेळाडू. समोर चेंडू आहे. तोपर्यंत डेंजर झोन कडे बॅटर. पंचांच्या बोटवर बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपात दुसरी विकेट एक्सल टीमला. धक्का करणच्या स्वरूपात. डीजे ओमकारच्या अगेन्स्ट नवीन फलंदाज कुणाल. शॉट भारी आहे कुणालचा. परफेक्ट कनेक्ट झालाय आणि ऑन साइडला जंप घेतली होती फिल्डरने. हाताला स्पर्श करून चेंडू चाललाय सीमा पार. सिक्सर.
खोलात होता चेंडू. पहिली रन फास्ट कंप्लीट केली पण एकाच धाव्यावरती थांबवलं. संगम बोराडेने स्ट्राईक घेतली आहे. संगम सध्या 5 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय आणि संघाची टोटल आहे 4 बॉल सेकंड ओव्हरचे समाप्त होत असताना धावा 25. ओमकार आज खरं तर डिक्सल टीम मध्ये विकी पाटील नाही आहेत, त्या कारणास्तव ओमकार दुसऱ्या ओव्हरमध्ये मार्गस्थ आणि 25 धावा आहेत ऑन बोर्ड. संगमने स्ट्राईक स्वतःकडे राखली आहे कारण चांगल्या फ्लो मध्ये आणि चांगल्या स्ट्राईक रेटने तो 5 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय टीम एक्सल साठी. फुल टॉस होता बॅटवरती, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. आणखीन एक धाव मिळेल टीम एक्सलला. स्कोर 1 ने वाढेल आणि ओमकारच्या विरोधात एक सिक्सर लगावला तो कुणालने, पण संगमला मात्र या ओव्हरमध्ये जास्त चेंडू खेळण्यापासून दूर ठेवलं टीम डिक्सलने. 26 धावा. अंतिम चेंडूकडे ओमकार समोर येतो, ज्याने 6 लगावलाय ओमकारला तो कुणाल. शॉट भारी आहे, हवेत चेंडू कॅच होईल का? भरपूर वेगाने धावला होता फिल्डर. लास्ट मोमेंटला बाउंड्री लाईनच्या समीप चेंडू अडवला, फेक झाली तोपर्यंत 2 रनने टीम एक्सल 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 14च्या करंट रन रेटने 28 धावा बॅटिंग करणार एक्सल टीमच्या. 2 ओव्हर 28 धावा. दोन ओव्हर 28 आणि डिक्सल टीम कडून आता तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती जयेश भासे हा बॉलर आहे आणि स्टार्टिंग आता करेल ते मात्र स्ट्राईक वरती संगम बोराडे. 28 धावा आहेत 14च्या करंट रन रेटने. खूप चांगला स्कोर आहे बॅटिंग करणार एक्सल टीमचा. आज आपल्याला काल देखील षटकारांचा पाऊस पाडला होता फलंदाजांनी, आज देखील तसेच षटकार चौकार चौफेर फटकेबाजी आजही आपल्याला बघायला मिळेल. जयेश भासेच्या पहिल्या बॉलवरती संगम वेगवान चेंडू होता, संगमने अंदाज घेतला आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिली वाईट ची रन जयेश भासेने खराब चेंडूने सुरुवात केली. 29 धावा आहेत ऑन बोर्ड. शॉट भारी आहे संगमचा, गॅप मध्ये ढकललाय, गॅप शॉट सिलेक्शन, पॉइंटचा खेळाडू भरपूर धावलाय, चेंडू सीमा पार, संगमचा चौकार. चांगला बॉल होता जयेश भासेचा. संगम बोराडाला यावेळेस त्याने बीट केलं आणि डॉट बॉलची सांगता करत सध्याचा स्कोर एक्सल टीमचा
ज्या वेगाने वाढते त्या वेगाने संगम बोराडेच्या बॅटिंगची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. धावसंख्या 33, 2 बॉल 33. समोर होता चेंडू, हलकीशी अपील, पंचांचा निर्णय आला, इट्स वाईट बॉल. विकेट किपरने भरपूर अपील केली होती, बॅट ग्राउंड झाली होती, चेंडू मात्र बॅट पासून दूर होता आणि एक्स्ट्राची रन जयेश भासेने पुन्हा एकदा खर्च केली. डिक्सल टीम कडून जयेश कडून अशा मिस्टेक व्हायला नकोत, कारण 2 धावा त्याने वाईटच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. या धावा त्याला आपला बॉलिंगने खरं तर वाचवायच्यात. हा चांगला चेंडू आहे जयेश भासेचा संगम बोराडेच्या विरोधात, पण बघायचं पंचांचा निर्णय काय येईल. आणि या दरम्यान ओव्हर थ्रोच्या धावा देखील मिळत आहेत. वाईड प्लस सिंगल. 2 धावा ऍड होतील. टीम एक्सेलचा स्कोअर वाढला आता. 2 बॉल संपलेत, 3 वाईड टाकलेत आणि स्कोर कार्ड वरती रणसंख्या आहे आतापर्यंत 36 धावा. 2 चेंडू झाले जयेश भाषेचे. ओव्हर नंबर 3 मध्ये इन ऍक्शन आहे. वेगवान बॉल, अपील जोरदार होती पण डॉट बॉल आहे, कुठलाही धोका नाही, फलंदाज सेफ आहे. शॉट भारी आहे, कुणालच्या बॅट मधून ऑन साइडला अडवला चेंडू. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो. स्ट्रायकर एनला कलेक्ट होईल बॉल आणि तिसरी घ्यायची आहे. विकेट इथून बहाल करावी लागेल कुणालला. रनआउटची विकेट. 2 धावा ऍड होतील. टीम एक्सलला मिळतोय धक्का आणि आता मैदानाच्या आतमध्ये एंट्री होईल, ती मात्र कौशल बोराडेची. जयेश बासेचा हा 4था वाईट बॉल, म्हणजे भारत वर्सेस साऊथ आफ्रिकेच्या दुसऱ्या T20 मध्ये. येस, नो बॉल साठी पंचांनी रेफर केलंय. दुसऱ्या T20 मध्ये हर्षदीप सिंगने 7 वाईट टाकले होते. डिक्सळ संघाचा जयेश भासे आतापर्यंत 4 वाईट त्याने फेकलेत आणि पंचांनी रेफर केलंय. थर्ड अंपायर आमचे चेक करत आहेत. यस, थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय की हा व्हाईट बॉल असेल. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. शॉट भारी आहे, गोलंदाजच्या अगदी बाजूने चेंडू, लॉंग ऑफ कडे चेंडू, पहिला अटेम्प्ट सोडलाय, एकाच धावेवरती थांबवलंय. कौशल स्ट्राईक वरती राहील आणि 5वा चेंडू समाप्त करताना जयेश भासे या षटकामध्ये खरं तर भरपूर त्रस्त केलं. 4 वाईट त्याने टाकले आणि एकंदरीत स्कोर आता धावा फलकावरती आहे 40 रन्स आणि अंतिम बॉल फेस करेल तो मात्र कौशल बोराडे. कौशलच्या बॅटमधून ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या धाव्यासाठी संघम मात्र इंटरेस्टेड होता, पण 1 रनने 3 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झालाय आणि टीम एक्सल 11 टीमची धावसंख्या आहे धावा फलकावरती 41, 41 धावा. यानंतर होणारी मॅच वरई विपक्ष बांबू ढाबा 11 भोज. भोज टीम कॅप्टन आणि वरई टीम कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यावं. वंजारपाडा चषकामध्ये आपण पहिल्या राऊंडचे सामने 5 ओव्हरचे खेळवतोय, पण पहिल्या सामन्यातील दोनही संघ उशिरा उपस्थित झाले, त्या कारणास्तव पहिला सामना 4 ओव्हरचा आहे, पण त्यानंतरचे पुढील सामने हे 5 षटकांचे आहेत. पण जर आपणही उशिरा आलात तर मात्र आम्हाला पुन्हा त्याच गतीने जावं लागेल ज्या गतीने तुम्ही मैदानावरती येता. 3 ओव्हर 41 धावा झालेले आहेत एक्सल टीम कडून. संगम 9 बॉल 18 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय
आणि 1 बॉल 1 वरती कौशल बोराडे स्ट्राईक वरती आहे. पहिलाच बॉल समोर होता. एक सिंगल इथून मिळेल. स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय बांबू ढाबा चे ओनर आदरणीय कैलास शेठ कालेकर यांचं आगमन या ठिकाणी होतं. कैलास शेठ, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. वंजारपाडा ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि तुमचा संघ देखील आता पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. आपल्याला त्याही मॅच साठी शुभेच्छा असतील. शॉट बारी आहे संगमचा. ग्राउंड लेवलने मात्र शॉट खेळला. ओमकार पोहोचलाय स्वीपर मध्ये, तोपर्यंत फक्त सिंगल. लास्ट ओव्हर मध्ये सिंगल सिंगलचा गेम सध्या एक्सेल संघ खेळतो आणि आता कौशल बोराडेच्या बॅट मधून ते जे शॉट हवे टीमला, जी रणसंख्या हवी आहे, जो आकडा हवा आहे, तो आकडा आता कौशल बोराडे आपल्या टीमला गाठून देण्यामध्ये यशस्वी होईल का? समोर गोलंदाज हवे ते चेंडू कॅच इथून नाहीये, पण बॉल मात्र कव्हरअप चांगला केला. नॉन स्ट्रायकरला फेक देखील केली. संगमला थांबवलं दुसऱ्या धाब्यापासून कौशलला आणि एका सिंगलने 3 बॉल आणि 3 सिंगल 44 रन आहेत आणि शेवटच्या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी मार्क वरती श्रेयस आहे आणि आता श्रेयस ज्या गतीने चेंडू टाकतोय, फलंदाजांची ताकद भरपूर आहे, पण खरं तर धीम्या गतीच्या चेंडूवरती बॉल परफेक्ट कनेक्ट करणं 3 बॉल वरती सध्या जमलेलं नाहीये. 3 बॉल 3 आल्यात. शॉट भारी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स शॉट, बेहतरीन शॉट, सिक्सर. पुन्हा एकदा प्रयत्न होता संगम बोराडेचा एक मोठ्या हिट साठी. कनेक्शन नाही आणि 5वा चेंडू समाप्त. 50 धावा एक्सल टीमच्या ऑन बोर्ड आहेत आणि शेवटच्या चेंडूसाठी श्रेयस गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ होतोय. समोर येतो संगम बोराडे. श्रेयसचा अंतिम बॉल आहे. बांबू ढाबा 11 भोज आणि वरई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहा. लास्ट बॉल स्टेप आउट केलाय आणि वेल फिनिश करत असताना एक्सल टीमचा संगम बोराडे स्टार्ट टू एंड बॅटिंग केली. 56 रन्स केल्यात आणि एकट्या संगम बोराडेने 13 बॉल मध्ये 31 धावांची नॉट आउट इनिंग केली. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. 13 बॉल 31 नॉट आउट बॅटिंग केली संगम बोराडेने आणि 56 करून 57चं टार्गेट सेट केलंय टीम डिक्सलच्या विरोधात. वरई टीम कर्णधार आणि बांबू ढाबा 11 भोज टीम कर्णधार आपण टॉस साठी लवकर यायचं आणि मी कैलास शेठ कालेकर यांना विनंती करेल की कैलास शेठ आपणही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
वरळी टीमचे कर्णधार टॉस साठी आपण बांबू डाबा 11 भोज टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कैलास शेठ कालेकर यांचं आगमन बांबू डाबा चे ओनर खरं तर उत्तम आणि स्वादिष्ट जेवण व्हेज आणि नॉन व्हेज पद्धतीचं अगदी आगरी पद्धतीचं तुम्हाला छान आणि उत्तम जेवण पाहिजे असेल तर आपण बांबू डाबाला नक्की व्हिजिट करा आणि मैदानाच्या आतमध्ये 57चं टार्गेट आता चेस करायचं आहे अनुषंगाने दोन फलंदाज श्रेयस आणि रोहित सावंत हे दोनही मैदानाच्या आतमध्ये आता 61 टीमच्या अगेन्स्ट 57-24 बॉल्स मध्ये करायचे आहेत वंजरपाडा ट्रॉफी मध्ये आज तुम्हाला खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळतील एक्सल टीमचा 12th मॅन आपण स्टेज वरती असणं गरजेचं आहे वरळी टीमच्या कॅप्टन टॉस साठी या आपण अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण वारंवार सूचना देऊन जर कॅप्टन टॉस साठी ऑन टाइम उपस्थित झाले नाही तर कदाचित तुम्हाला पेनल्टी स्वीकारावी लागेल इट्स कंपल्सरी फॉर ऑल टीम एक्सल टीमचा 12th मॅन आपण लवकर स्टेज वरती या 12th मॅन नाही येता कारणास्तव एक्सल टीमला 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे आणि 12th मॅन विथ सेम टी शर्ट हवा आहे ही देखील महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतो आणि गेम इज ऑन 57चं टार्गेट रिव्हर्स शॉट पहिल्याच बॉलवरती पहिल्या सिंगल साठी श्रेयस थोडासा पुढे येत होता पण रोहित सावंतने थांबवलं की ही मॅच आताच सुरू झाली आताच 57चं टार्गेट इथून सुरू करायचं आपल्याला आणि या दरम्यान एक पहिला चांगला बॉल टाकला कौशल बोराडेने वेगवान बॉलर आहे ऑलराऊंडर आहे या टीमचा शॉट बारी ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय पोहोचलाय फिल्डर पण तोपर्यंत एकच सिंगल मिळेल 2 बॉल 1 वरई आणि बांबू डाबा 11 भोज या दोन टीम मध्ये आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक करणार आहोत दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा जर कॅप्टन उपस्थित नसेल तर मात्र मग तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल आता कुठल्याही टीम साठी कुठलीही हयगय केली जाणार नाही कारण वारंवार सूचना तुमच्यासाठी आहे दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला येणं आणि ऑन टाइम उपस्थित राहणं गरजेचं आहे गोलंदाज तयार कौशल बोराडे शॉट बारी आहे श्रेयसच्या बॅट मधून पॉवर प्लेला भेदत चेंडू चालला सीमा पार पहिली बाउंड्री आली आहे बॅटर श्रेयसच्या बॅट मधून बॅटची कडा 4 खेळाडूंच्या मधून चेंडू निघाला आणि 3 खेळाडूंचा पाठलाग पुन्हा एकदा बाउंड्री श्रेयसच्या बॅट मधून खोला ते चेंडू सिंगल साठी आलाय रनआउटची चान्स आहे बघायचं घडलंय काय तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय या दरम्यान डिसिजन पेंडिंग आहे मी कैलास शेठ कालेकर यांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस
कैलास शेठ आपल्या शुभास्ते करावा. बांबू डाबा 11 भोज आणि विपक्ष आहे तो मात्र जय भैरवनाथ वरई हा संघ. डिसिजन पेंडिंग आहे. तत्पूर्वी आपण टॉस इथे संपन्न करतोय. आणि डिसिजन येतोय तिसऱ्या पंचांचा. फलंदाज OUT आउट. या दरम्यान नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. कैलास शेठ कालेकर यांना रिक्वेस्ट करेल, कैलास शेठ आपण आपल्या शुभास्ते टॉस करावा. बांबू डाबा 11 भोज आणि त्यांच्या विरुद्ध जय भैरवनाथ वरई. इट्स टाइम टू टॉस. आणि टॉस केला जातोय कैलास शेठ कालेकर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय तो मात्र वरई टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे ती डिक्सळ टीमची. एक्सळ संघाच्या कौशल बोराडेने काय रनिंग केली आणि विकेट कमावली. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो पुढे गेला आणि रन आउटची विकेट कमावली. आता बघायचं की एक विकेट आल्यानंतर थोडासा बदल होईल का, कारण ओमकार आलाय आणि आता इथून थोडंसं प्रेशर क्रिएट करण्यासाठी एफर्ट्स असतील. समोर केले पुन्हा चान्स आहे रन आउटची. थ्रो आणि इथून विकेट येता राहिली. थोडा स्लो थ्रो आला. छोटा खेळाडू आहे पण खूप चांगली फिल्डिंग आणि षटक इथून कंप्लीट झाला. आणि पहिल्या ओव्हर मध्ये टीमची टोटल येस रेफर केला आपण चेक करणार आहोत, पण त्यानंतर एकंदरीत पहिल्या ओव्हरची टोटल तुम्हाला नक्की मिळेल. बॅट्समन नॉट आउट. शंकरजी पाटील आपण कृपया स्टेजवरती यावं. शंकरजी पाटील साहेब. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. या धावा रोखायच्या आहेत आणि त्या धावा खर्च करतोय सध्या बॉलर. खाली राहिला चेंडू. बॉटम साइडचा वापर करताना बॉलर. 14 धावा आहेत अजूनही. दोन धावा पेनल्टीच्या ऍड करून डिक्सळ टीमचा स्कोर आहे 14. 57चं टार्गेट. ओमकारच्या बॅट वरती जर चेंडू यायला लागले तर तो देखील चौफेर फटकेबाजी करतो. आणि त्या ओमकारच्या बॅट मधून निघालेला फटका स्वीपर मध्ये बाउंड्री लाईन टच. एक प्लेयर तिथे तैनात आहे. सिंगलने डिक्सळ टीमचा स्कोर 15. अजूनही 42 धावा संख्येची गरज आहे. भरतजी बाबरे यांचं आगमन. भरत शेठ आपलं सहर्ष स्वागत. आज सुपुत्राला घेऊन आलेत. रविवारची सुट्टी आणि वंजारपाडा ट्रॉफी एन्जॉय करायची आहे. ती मात्र थेट प्रक्षेपण अगदी मैदानावरती बसून या मॅचचा आनंद आमचे प्रेक्षक घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार वन्स अगेन. समोर येतो बॅटर. शॉट हवेत आहे. मिड विकेटला संकेत आहे बॉल पर्यंत. एक्सलच्या फिल्डिंग मध्ये थोडं आता इम्प्रूव्हमेंट जाणवली, कारण आधी त्यांनी मिस्टेक केल्या, पण संगम बोराडेने असं काही सर्वांना मार्गदर्शन केलं की आता फिल्डिंग मध्ये मिस्टेक होणं म्हणजे आपल्या संघाला खरं तर पराभवाच्या छायेत घेऊन जाण्यासारखं आहे. ओमकार स्ट्राईक वरती आहे. समोर सिंगलचा खेळ सध्या सुरू आहे. शॉट भारी आहे. जागा बनवत मागे खेचलाय चौकार. ओमकारच्या बॅट मधून ही बाउंड्री
आली आहे टीम एक्सलच्या खात्यात. डीजे बजाव. बारा बॉल आणि 32 धावांची आता गरज असणार. ओमकार आणि रोहित सावंत बॉलिंग मार्क वरती. संकेत बॅटची कडा. विकेट आली ओमकारची. मेन मोमेंटला ही विकेट आहे. अक्षय चालला आता मैदानावरती. 11 बॉल 32 धावांचं इक्वेशन आहे. डिक्सर टीम साठी एक जरी बॅटर मैदानावरती एका बाजूने जरी हिट खेळत राहिला ना तरी सामना आपल्या बाजूने त्यांना खेचता येईल. काल अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवल्या जे के शेलू टीमने. षटकाराने खरं तर काल त्यांनी बॅटिंग केली आणि षटकार खेचत मात्र दोनही वेळेस कॅप्टन राजू तरेने मॅच फिनिश केली आणि जे के शेलू टीमला काल क्वालिफाय करत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल केलं. आणि आता डिक्सळ संघ संघर्ष करतोय. 11 बॉल 32 धावांचा संघर्ष आणि त्यासाठी एक तरी फलंदाजाला ते षटकार मारावे लागतील कारण 5 सिक्सरचा गेम आहे जर ठरवलं तर फलंदाजाने. आणि या खेळपट्टीवरती धावा होतात. फक्त परफेक्ट कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी बॉलरचा टप्पा आणि परफेक्ट पिक करणं हे आता अक्षयला जमलं पाहिजे. 11 बॉल 32 ची गरज आहे. लोअर फुल टॉस बॅट वरती टो एंडला लागला आणि चालला भरधाव वेगाने चेंडू सीमा पार. इट्स टाइम टू अटॅक. गेल्या गेल्या आक्रमण चढवलंय आणि या चौकाराने आता मजा येईल मॅच मध्ये. 10 बॉल रन्स पाहिजेत 28. 10 बॉल 28. थोडीशी धावपळ होईल आता एक्सेल टीमची कारण आता फिल्डरला एकदम लेझी क्रिकेट खेळून चालणार नाही. जिथे हाफ चान्स आहे तिथे फुल चान्स मध्ये ते कन्वर्ट करावा लागेल आणि विपक्षी टीमला कंट्रोल करायचंय तर मात्र फिल्डरला पूर्णपणे अलर्ट राहावं लागेल. समोर अक्षय. 10 बॉल 28. धीम्या गतीचा चेंडू. शॉट भरपूर उंच गेला आणि तेवढाच लांब देखील. लांब 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 षटकार.
थँक्यू डीजे. आला रे आला, कैलास विरले दादा आला. कैलास दादांचं आगमन या ठिकाणी होतं. कैलास दादा, आपण व्यासपीठावरती यावं, सहर्ष स्वागत. काय शॉट होता अक्षयचा. 2 बॉल मध्ये 10 रन्स त्याने केल्यात आणि आता सामना कुठेतरी विजयाच्या समीप वाटतो. आणि या दरम्यान भरपूर उंच चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलर धावला होता, पण या दरम्यान 2 धावा मिळतील. टीम डिक्सलचा स्कोर पोहोचलाय 37 आणि विजयासाठी रन्स पाहिजेत. आता येणारे चेंडू आहेत ते मात्र 8 रन्स पाहिजेत. 20, 8 बॉल 20. 2 धावांची पॅनल्टी ऍड करूनच डिक्सळ संघाचा स्कोर 37 झालाय आणि 20 धावा येणाऱ्या 8 बॉलमध्ये करायच्यात. आता हा कंपल्सरी चेस क्लोज टू द स्टंप. संगम बोराडे आलाय. बॉलर संकेत जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच. मोठा शॉट मारलाय, पुन्हा एकदा सिक्सर. फलंदाज अक्षय खर तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, नेहमी जनतेसाठी ते तत्पर असतात. पण आज विपक्षी टीम आपल्या संघावरती एक संकटमय स्थितीत. अक्षयची धुवाधार बॅटिंग आहे. विकेट किपर कडे हा चेंडू आहे. पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, रन्स आता कमी झाला. जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 7 बॉल 13. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. जर का हा चेंडू डॉट आला तर एक्सल संघाच्या शेवटच्या बॉलर कडे देखील एक कॉन्फिडन्स असेल, कारण 7 बॉल आणि 13 रन्सची गरज आहे. खाली राहिला हा चेंडू, पुन्हा व्हाईट बॉल. वन्स अगेन बॅक टू बॅक व्हाईट. 6 बॉल आता 12 पाहिजेत. डिक्सळ संघाच्या पवेलियन मध्ये देखील एक वेगळी एनर्जी क्रिएट केली ती फलंदाज अक्षयच्या या धुवाधार बॅटिंगने. मैदानावरती उपस्थित झाला आणि त्याने 4च चेंडू मध्ये 18 धावा आपल्या बॅटमधून केल्यात आणि 2 लगातार व्हाईट आलेत. अशा 20 धावा मागच्या 4 बॉल मध्ये झाल्यात. आता 7 बॉल 12 अक्षयच्या बॅटमधून फिरवून खेळलेत. हातातून चेंडू निसटलाय. खराब फिल्डिंग, त्याचं रूपांतर चौकारामध्ये. 6 बॉल करायचे कंपल्सरी. आता धावा 8. कमॉन डीजे अक्षय विरले. सलामीच्या भूमिकेत मैदानावरती 4 बॉलमध्ये 6 धावसंख्येवर नॉट आउट खेळतोय आणि अक्षयने 5 चेंडूमध्ये 22 धावा केल्या. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे अक्षयच्या बॅटिंगसाठी. 5 बॉल 22 नॉट आउट. 6 बॉल 8. इथूनही सामना आपल्या बाजूने खेचण्यासाठी संगम बोराडेच्या हातामध्ये षटक आणि संगम मध्ये ती क्षमता आहे
की तो 6 बॉलमध्ये 8 धावा वाचवू शकतो. त्याने कित्येकदा हे करून दाखवलंय. त्यामुळे पूर्णपणे कॉन्फिडन्सने चेंडू हातामध्ये आणि समोर रोहित सावंत आहे, जो 4 बॉलमध्ये 6 धावा त्याने केल्यात. त्यामुळे आता रोहितला इथे खेळवण्याचा प्रयत्न संगम बोराडे करेल. पहिला बॉल, शॉट भारी ऑन साइडला धावतोय कौशल आणि त्याच्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळती 4, करायच्यात इथून 5 चेंडू मध्ये 4. 5 बॉल 4. रोहित सावंत देखील थोडा चार्ज झालाय अक्षयच्या तुफानी आल्याने. आणि आता संगम बोराडे तो चमत्कार करेल का? आपल्या संघासाठी 4 धावा 5 बॉल मध्ये डिफेन्स करेल का? आणि फलंदाज बाद, विकेट आउट. पुन्हा एकदा टर्न आला मॅच मध्ये. चार बॉल आता 4 धावांची गरज आहे. अजूनही टेन्शन आहे. चार बॉल 4. संगमचा हा चेंडू विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. मॅच आता पुन्हा एकदा मॅच आता दोनही बाजूने रस्सी खेच. 3 बॉल धावा 4. बॅक टू बॅक डॉट बॉल, त्यात विकेट. अक्षय नॉन स्ट्रायकर येनला आणि संगम बोराडे सध्या हवी ठरतो फलंदाज भावेशच्या अगेन्स्ट. 3 बॉल आता 4. लोवर फुल टॉस टाकलाय समोर कौशल्य. वन हँडेड कलेक्शनचा प्रयत्न, दुसरी धाव डेंजर होईल का? आणि थ्रो थोडा लेट आला. 2 धावा मिळतील जिंकण्यासाठी. आता चेंडू शिल्लक आहे 2. रन्स पाहिजे 2. 2 बॉल 2 आणि त्या धावाच्या 2 बॉल मध्ये 2 करायच्यात. जर का 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. कारण पहिल्या बॉल वरती चौकार, त्यानंतर विकेट, एक डॉट आणि आता 2, असे 4 बॉल संपलेत. 2 मध्ये 2 पाहिजेत. फुल टॉस, मॅच विनिंग चौकार आलाय आणि संपलाय हा सामना. जिंकलाय संघ डिकसळ. अभिनंदन, हार्ड लक एक्सल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 5 चेंडू 22 धावा मॅच विनिंग इनिंग खेळली, तो अक्षय ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अक्षयला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. गुड बॅटिंग अँड गुड स्कोर. आणि वरही टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेले संदेश ठाकरे आपण संपूर्ण टीमला घेऊन फिल्डिंगसाठी आपल्या संघाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जावा. आणि बांबू ढाबा 11 भोज टीम आपण बॅटिंगसाठी यावा. आणि प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण महाराष्ट्र पोलीस अक्षयला इथून प्रदान करू. मी विनंती करेल कैलासजी विर्ले यांना. कैलास दादा विर्ले, आपण पुढे या. कैलास दादा, आपल्या शुभास एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय फलंदाज अक्षयला. अक्षय, आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या. भोज टीमचे कर्णधार आणि वरई टीमचे कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर लगेच मॅचला सुरुवात करा. हार्ड लक. खरं तर रन्स भरपूर होत्या, पण ज्या काही बाउंड्रीज गेल्या, खरं तर त्या बाउंड्रीज अडवणं थोडंसं
इम्पॉसिबल झालं. मागे विकेट किपरच्या मागे एक बाउंड्री गेली आणि त्यानंतर समोर ऑन साइड लेग, त्या दोन बाउंड्रीज थोड्या महाग ठरल्या. आणि आता मी इन्व्हाइट करेल अक्षयला, की अक्षय आपण प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी हवा, आणि कैलास दादांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही प्रदान करतोय. इट्स अ ग्रेट मोमेंट फॉर अक्षय, की एक स्पेशल मॅच विनिंग इनिंग त्याने खेळले. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अक्षय आपण या ठिकाणी यावा आणि कैलास दादा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. सुभाष धुळे दादा यांचं आगमन. सुभाष दादा आपण व्यासपीठावरती यावं, कारण क्रिकेटची प्रचंड आवड आहे. खरं तर मैदानावरती प्रेक्षकांमध्ये उभं राहून सुभाषजी धुळे यांनी ही मॅच बघितली. साहेब आपण स्टेजवरती यावं. वरळी टीम टॉस विन आणि फिल्डिंग बॅटिंग बांबू डाबा 11 कैलास शेठ कालेकर यांनी पॅकरशिप केलेला हा संघ भोज. SBCC उमरोली संघ देखील उपस्थित झाला. हर्षल खरं तर काल रात्रीपासून या ठिकाणी आहे, कारण उद्या मॅचेस आहेत, त्यामुळे आज कालच रात्री त्यांची बस आली आणि काल खरं तर स्टे त्यांनी केला. आज जबरदस्त खेळ त्यांचा नक्की होईल. आणि त्यांच्या मॅच आधी खरं तर मी आता रिक्वेस्ट करेल वरळी टीमला, की आपण फिल्डिंगसाठी इन व्हावं. आणि बांबू ढाबा 11 भोज टीम कैलास शेठ कालेकर या ढाब्याचे ओनर, आणि त्यांनी पॅकरशिप केलेला हा संघ पहिल्यांदा वंजारपाड्याच्या क्रीडांगणावरती बांबू डाबा 11 ओम कोंडेश्वर भोज हा संघ, बदलापूर परिसरातील भोज हा संघ आहे. आणि त्यांना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वरई टीमने. एका बाजूला बदलापूर परिसर, एका बाजूला कर्जत तालुक्यातील वरई हा संघ, आणि दोघांमधील हा सामना प्रेक्षकांसाठी खरं तर एक चांगली पर्वणी असेल. आणि 2 मिनिटाचा वेळ आम्ही देतोय. जर जर का आपले सर्व व्हॉलेंटियर बाउंड्री लाईनवरती गेले नाहीत तर मात्र संध्याकाळी जी मेजवानी आहे त्यातून आम्हाला निमंत्रण कार्ड बनवावे लागतील तुमच्यासाठी. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल सरकार हॉटेल बॅनर. करता सरकार हॉटेलमध्ये देखील तुम्हाला खूप छान पद्धतीचं जेवण मिळतं. त्यानंतर ओम साई मंडप डेकोरेटर अक्षय विर्ले, लव मिसाळ शिवाजी विर्ले यांचं मंडप डेकोरेटर्स, ओम साई फर्निचर अँड स्लायडिंग कैलासजी कालेकर यांचं, बांबू ढाबा इंडियन आगरी तंदुरी चायनीज आणि त्याचबरोबर व्हेज नॉनव्हेज पद्धतीचं उत्तम जेवण, माऊली इलेक्ट्रिकल्स सुधीरजी धुळे आणि निवृत्ती विर्ले, त्यानंतर रॉयल होम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पियुष धुळे यांचं, आणि त्यानंतर प्रगती शिक्षण मंडळ बालवाडी प्रशिक्षण मनाली विर्ले आणि प्रतीक्षा डाकोळे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, पण आता मॅचला सुरुवात होईल. टीम सज्ज आहेत आणि सामना लवकर इथून सुरू होईल 1 मिनिटाच्या आत.